नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आजचा टॉपिक आहे मासिक पाळी न येणे। जसे माणसाच्या जीवनावर खूप परिणाम होताना दिसत आहे, जसे काही फॅक्टर्स आपण पाहतो, म्हणजे पोल्यूशन असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल किंवा आपली बदलती जीवन पद्धती, तसाच महिलांचा सुद्धा जो हा झोन आहे मासिक पाळीचा, ह्यावरही आपल्याला विपरीत परिणाम होताना दिसत आहे। बऱ्याच महिलांना मासिक पाळी न येण्याचा प्रॉब्लेम आढळून येत असतो। तर अशा ह्या प्रॉब्लेमसाठी आज आपण काही होमिओपॅथिक औषधं पाहणार आहोत। होमिओपॅथीमध्ये अशा प्रॉब्लेम्सवरती खूप औषधं आहेत, जसं पल्सटिला, सिमिसिफ्युगा, फेरममेट, डल्कमेरा इत्यादी। पण प्रत्येक औषध हे माणसाच्या किंवा त्या महिलेच्या मानसिकतेवर, कॉन्स्टिट्यूशनवर किंवा त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असतं। ज्या मुलींची पहिली पाळी उशिरा आलेली असेल किंवा त्यानंतर जर तिला काही त्रास व्हायला सुरू झालेला असेल, म्हणजे कंबरदुखी असेल किंवा पोटदुखी असेल किंवा जर पाळी व्यवस्थित येत नसेल, म्हणजे अगदी 2-3 महिन्यांनी येत असेल, असे जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्यासोबत जर त्या मुलीला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल, ती खूप अशक्त दिसत असेल, तिचं खाणंपिणं व्यवस्थित नसेल किंवा अगदी ती सेन्सिटिव्ह आपल्याला वाटत असेल की काही तिला म्हटलं की लगेच डोळ्यातून पाणी जर काढत असेल, तर अशा मुलींसाठी पल्सटिला 200 हे खूप उपयुक्त आहे। आणि पल्सटिला 200चा डोस आठवड्यातून एकदा घ्यायचा आहे, म्हणजे कोणताही आठवड्यातील एक दिवस आपण चूज करू शकता आणि त्या दिवशी 3 वेळा, म्हणजे सकाळी, दुपारी, रात्री 3-3 गोळ्या आपल्याला उपाशीपोटी घ्यायच्या आहेत आणि असं दर आठवड्याला आपण कंटिन्यू करायचं आहे। जोपर्यंत आपली पाळी रेग्युलर होत नाही किंवा जो काही आपल्याला त्रास होतोय तो कमी होत नाही, तोपर्यंत आपण हा डोस कंटिन्यू करू शकता। पण त्यासोबतच आपण असं का होत असेल ह्याचाही विचार करायला हवा। समजा त्या मुलीला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल आणि ती जर व्यवस्थित खात पीत नसेल, तर आपण औषध तर द्यायचंच आहे, पण त्यासोबत तिला एखादी मल्टीविटामिन गोळी द्यावी लागू शकते किंवा जर आयर्न डेफिशियन्सी असेल, तिचं जर हिमोग्लोबिन आपण चेक केल्यानंतर खूप कमी असेल, तर आपण एखादा आयर्न टॉनिक सुरू करू शकतात किंवा त्या व्यतिरिक्त तिच्या आईवडिलांनी थोडं काउन्सिलिंग करणंही खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावेळेस कदाचित तिला कोणता तरी ताणतणाव असू शकतो, तर ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवं। त्यानंतर आपण पाहूया होमिओपॅथीचं दुसरं औषध कॅल्केरिया कार्ब। हे अशा मुलींसाठी किंवा अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांची जी बॉडी आहे, शरीर आहे, ते खूप सुडवलं असतं, म्हणजे अगदी त्या चब्बी फॅट थोड्या म्हणजे जाड अशा असतात आणि कुठंतरी त्यांच्यामध्ये आळशीपणा दिसून येतो आणि इवन त्यांच्या डोक्यावर किंवा कपाळावरती खूप घाम येताना दिसतो। अशा महिला पित्त प्रवृत्तीच्याही असतात आणि त्यांच्या ज्या शरीराला आपण टच केलं तर त्या थोड्या गार असतात, म्हणजे थोड्या थंड असतात। तर अशा महिलांसाठी कॅल्केरिया कार्ब हे खूप उपयुक्त आहे आणि कॅल्केरिया कार्बचा डोस सुद्धा सेम पल्सटिला सारखाच आपण घेऊ शकतो। नेक्स्ट आहे फेरममेट। हे औषध स्पेशली अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांची पाळी न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे बंद झालेली आहे, म्हणजे कुठंतरी त्यांचं पोषण तत्व कमी पडत आहे, त्यांचं खाणंपिणं कदाचित व्यवस्थित नसेल किंवा त्या खातपीत असतील पण शरीरामध्ये त्याचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नसेल, तर अशा महिलांसाठी फेरममेट 200 किंवा 30 ही पोटेन्सी त्या घेऊ शकतात। हे औषध सेम पल्सटिला सारखंच आपण घेऊ शकता। आता नेक्स्ट औषध जे आहे ते आहे अकोनाइट। एखाद्या महिलेची जेव्हा मानसिक धक्क्यामुळे किंवा ताणतणावामुळे मासिक पाळी बंद झालेली असेल, तर अशा वेळेला अकोनाइट हे औषध त्या घेऊ शकतात। अकोनाइट 200 पोटेन्सीमध्ये सकाळी, दुपारी, रात्री उपाशीपोटी 3 दिवसांसाठी आपण घेऊ शकता। या पुढील औषधाचं नाव आहे सिमिसिफ्युगा। हे औषध अशा महिलांना देता येतं ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळेस
मानसिक त्रास जास्त उद्भवतात. म्हणजे त्यांचा त्यावेळेला जो स्वभाव असतो तो खूप वेगळा दिसून येतो. अगदी ताणतणावात असल्यासारखं दिसून येतं किंवा खूप त्या भित्र्या त्या काळात दिसून येतात आणि उदासीनता दिसून येते. तसंच त्यांच्यामध्ये संधिवातचा विकार देखील आपल्याला दिसून येतो. अशा महिला सिमिसिफिगा 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकतात. हे औषध देखील आपण पल्सटीला सारखंच घेऊ शकता. म्हणजे आठवड्यातून 1 दिवस आणि दर आठवड्याला आपण जोपर्यंत त्रास कमी होत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करू शकता. एखाद्या आजारावरील असे होमिओपॅथिक उपचार जेव्हा मी व्हिडिओज मार्फत सांगते तेव्हा त्यामागील मेन हेतू काय असतो की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी की होमिओपॅथी काय करू शकतं. कारण बऱ्याच लोकांना होमिओपॅथीबद्दल थोडं कन्फ्युजन असतं की त्यांना समजत नाही की होमिओपॅथी काय काय करू शकतं, आपण कोणत्या कंडिशनमध्ये होमिओपॅथी डॉक्टरकडे जावं किंवा खरोखरच ह्या आजारावरती होमिओपॅथीमध्ये उपचार असतील का हेच मुळात बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर असा काही आजार जर तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाऊन योग्य ते उपचार करून घेऊ शकता. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि हो, नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.